गेल्यानंतर दुकानदाराला विनंती करतोय, दादा माझ्या पत्नी करता 2000 रुपयाची साडी द्या, 2000ची साडी द्या. माझी माझ्या लेकरांकरता 2000 रुपयाचा ड्रेस द्या, 2000 रुपयाचा भारीचा टी शर्ट द्या, भारीची जीन्स पॅन्ट द्या. दुकानदाराला विनंती करतो, भारीतला ड्रेस द्या, पत्नीला भारीतली साडी द्या. दुकानदाराला विनंती केली, दादा तुम्ही तुमच्या कुटुंबाकरता सर्व काही घेतलं, तुमच्याकरता काहीतरी घ्या. बाप म्हणला, महाराज माझ्याकडे सर्व आहे, बापाकडे काहीच नसतं. परंतु बाप काही करतो, स्वतः करता कधीच काही घेत नाही. का तर ते पैसे जपून ठेवतो महाराज. बाप आहे तो.
होता
Oh
समोर उभा राहिली मंडळी समोर 2 तास यस जागा बरोबर समोर पुरुष मंडळी या की समोर पाठीमागे बसलेली पुढे यांनी बॉक्सचा आवाज जास्त येतो. याजसाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची समचरण सरोजम सांद्र नीलाबदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंडनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयंचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण ते से गुरुचे नमस्कार होणे आता Oh,
आज खऱ्या अर्थानं तुमच्या कानाचं पारणं फुटणार आहे. खऱ्या अर्थानं गोड गायन आहे महाराज. यासाठी केला होता अट्ठास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, उठलिया धावा तृष्णेच्या. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग, देहू निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला. अभंग जवळजवळ सगळ्या बसलेल्या लोकांच्या पाठातला आणि अभंग पाठातला असला की समजायला सोपा जातो. तुकोबारायांचा अभंग आहे आणि या अभंगामधून खऱ्या अर्थानं महाराज त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जो काही अट्टास केलेला आहे तो कशा करता केलेला आहे आणि काय अट्टास केलेला आहे आणि मग या ठिकाणी अट्टास करून त्यांना शेवटी काय भेटलेलं आहे याचं प्रतिपादन या अभंगामधून केलेलं आहे. विठ्ठल महाराज म्हणतात मी माझ्या जीवनात अट्टास केला. कशा करता केला? इको कमी करतो. हॅलो 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 हा थोडा बेस कमी करा, थोडा ट्रबल दे. हॅलो हॅलो विठ्ठल मी माझ्या जीवनात अट्टास केला. कशा करता केला? तर माझा शेवटचा दिवस गोड व्हावा याच्या करता मी माझ्या जीवनात अट्टास केला. यासाठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस गोड व्हायचा म्हणजे काय व्हायचं? ऐका, साधन संपावं आणि साध्य मिळावं याला म्हणायचं शेवट गोड झाला. म्हणजे तुम्ही आम्ही जन्माला आलो, पण जन्माला आल्यानंतर इथं येऊन काय पराक्रम गाजवला याच्याशी देवाला काही घेणं देणं नाही, कुणालाच घेणं देणं नाही. पण जन्माला आलात ना, जन्माला आल्यानंतर या ठिकाणी येऊन काय तुम्ही केलं याला महत्व नाही महाराज. पण इथं येऊन जर शेवटचा दिवस तुम्ही गोड केलात ना तर मात्र जन्माला आल्याचं सार्थक आहे महाराज. तो कमले आणि विठ्ठलाची एक देखली आहे खऱ्या अर्थानं. इथे जर आलात ना तुम्ही तर जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. हो, नाही तर किती लेकरांना मोठं बंगलं बांधल्यावर लेकर चांगलं म्हणते होय. 10 मजली जरी लेकराला माडी बांधली तरी मरताना म्हणते काय केलंय म्हाताऱ्यानं माया करतात. इकडं महाराज पॅन्ट शिव घातली, आपण घातली का नाही घातली आता ती घालत नाहीत लोक. इथं शिंगाडे गुरुजींना विचारा,
शिंगडे गुरुजी येत आहेत, मला शिकवायला होते दुसरीला असता जिल्हा परिषदला गाव. पेंट्या असायच्या आम्हाला, कशाच्या? ठिगळं लावलेल्या होत्या का नाही गुरुजी? खरं सांगा, ठिगळं लावलेल्या पेंटी होत्या. आता या लेकरांना ते सांगून चालेल का? आहा महाराज, थोडी जरी पेंट चुरगाळली तर म्हणता हीच तरी करा, तेव्हा मी शाळेत जातो. ही तर आहे महाराज. ही अशी परिस्थिती आहे. म्हणून एक लक्षात घ्या, इथं येऊन या संसारात लय गुतायचं नाही महाराज. इथं येऊन काहीतरी पराक्रम करण्यापेक्षा आपण जन्माला आलो ना याचं सार्थक करायचं महाराज. म्हणजे काय करायचं? आपला शेवटचा दिवस गोड करून घ्यायचा. शेवटचा दिवस गोड करायचं म्हणजे काय करायचं? हे आता जन्माला आलोत ना, तर इथं जन्माला आल्यानंतर जे काही आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे हे आपण करत राहायचं. आणि हे कर्म करून झाल्यानंतर इथून देवा घरी जायचं आणि पुन्हा या ठिकाणी जन्माला यायचं नाही. त्याला म्हणायचं शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे साधन मिळालंय आपल्याला. हे साधन इथं येऊन भोगायचं. हे जन्मात आलोत ना आपण, जन्म घेतलात ना, जन्म घ्यायचा, इथं येऊन कर्म करायचं, संसार करायचा आणि इथून गेल्यानंतर मात्र पुन्हा यायचं नाही. तुकोबाराय तसंच म्हणले, माझ्या जीवनात मी अट्टास केला. कशा करता? शेवटचा दिवस गोड होण्याकरता माझ्या जीवनात मी अट्टास केला. गोड व्हायचं म्हणजे काय? पुन्हा जन्माला यायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत गोविलेली महाराज, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. आपलं कसं आहे महाराज? घड्याळ माहितीये का तुम्हाला? घड्याळ घरात असते ती. आता मोबाईल आल्यामुळं घड्याळाची तरा झाली महाराज. एक लक्षात घ्या, घड्याळाचा मिनिट काटा जो आहे तो 12 वरती असतो. 12 वरून पुन्हा 1 वरती जातो, 2 वरती जातो, 3 वरती जातो, पुन्हा 11 वरती येतो, पुन्हा 12 वरती येतो. जसा घड्याळाचा काटा फिरतो तसं हे आपलं जीवन आहे. जन्माला यायचं म्हणजे 12 वर आहे. आपण जन्माला आलो, 1 वरती गेलो, शाळेत जायला लागलो, संसार करायला लागलो, मुलं झाली, पुन्हा म्हातारं झालो, 11 वाजल्या आणि 12 वाजले की पुन्हा संपला आणि पुन्हा 1 वाजली की पुन्हा जन्माला यायचं. हे असं घड्याळासारखं आपलं चाललंय महाराज. म्हणून ह्या भानगडीत पडायचं जर नसल, म्हणजे जन्माला पुन्हा यायचं नसल, तर त्याच्या करता तुमचा आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. मग त्याच्या करता काय करायचं? तुकोबाराय म्हणले, माझ्या जीवनात मी अट्टास केला आणि माझा शेवटचा दिवस काय झाला? गोड झाला. मग काय झालं गोड झाल्यानंतर? आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेच्या. आता निश्चिंत झालो, माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारची काय राहिलेली नाही, चिंता राहिलेली नाही. आता मी निश्चिंत झालो. खुंटलिया धावा तृष्णेच्या. तृष्णा म्हणजे तहान. आता माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारची काय राहिलेली नाही, तृष्णा राहिलेली नाही, तहान राहिलेली नाही. मग आता मी निश्चिंत झालो. कधी? जीवनात अट्टास केल्यानंतर, शेवटचा दिवस गोड झाल्यानंतर. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेच्या. आता माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारची तहान राहिलेली नाही. मग महाराज, ही तहान राहिली नाही, तुम्ही तुमच्या जीवनात अट्टास केला, तुमचा शेवटचा दिवस गोड झाला. हा चमत्कार झाला कशामुळे? तर तुकोबाराय म्हणले, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. त्या भगवंताच्या मंगल नामामुळं माझ्या जीवनात ही क्रांती झाली. मी त्या भगवंताचं आयुष्यभर नाव घेतलं आणि माझा शेवटचा दिवस गोड झाला. आता शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे काय? कशामुळे झाला? भगवंताचं नाव घेतलं. तुकोबारायांनी महाराज देवाचं नाव सोडून दुसरं काहीच केलं नाही. जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत संसाराला धरून राहिले महाराज. पण ज्या वेळेस कळालं महाराज आता आपल्याला शेवटचा दिवस गोड करावा लागतोय, म्हणून तुकोबारायांनी त्यांच्या जीवनात अट्टास केला. देवाचं भजन सोडून काहीच केलं नाही. एवढंच नाही, आता आपण बसता उठता भजन करा म्हणतो, लोक करत नाहीत. पण तुकोबाराय बाहेर विधीला गेले तरी देखील देवाचं भजन करायचे महाराज. करायचे का नाही? माझी मदत झाली अनावर वाचा. सगळ्याला प्रमाण पाठ आहे महाराज. म्हणजे बाहेर विधीला जरी गेलं तर खऱ्या अर्थानं
तिथं तुकोबर आहे भजन करायचे. एवढी अनावर वाचा झाली होती, फक्त देवाचं नाव आणि देवाचं नाव. आता ही कलियुग आहे महाराज. आता इथं जर नाव घ्या म्हटलं, यांना नाव घ्या म्हणलं तर बायकोचं नाव घेत्या, आणि यांना नाव घ्या म्हणलं तर नवऱ्याचं नाव घेत्या, पण देवाचं नाव घेणार नाही. ते विठ्ठल महाराज, तुम्ही तुमच्या जीवनात अठ्ठास केला, नाव घेतलं, मग काय झालं? तुका म्हणे मुक्ती पर्यायी नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे. खऱ्या अर्थानं तुमची माझी जी धावपळ आहे ही कशा करताय? कशा करताय? मुक्ती मिळवण्या करताय. मुक्ती म्हणजे काय? पुन्हा जन्माला यायचं नाही, याच्याकरता धावपळ आहे ना. आता ज्यांना मुक्तीचा अर्थ कळाला त्यांनी माळा घातल्या. म्हणजे मला माळा न घातलेल्यांना नाव ठेवायचे नाही. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला जर पुन्हा जन्माला यायचं नसेल तर गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी, देवाचं भजन करावं, आणि देवाचं भजन केलं की आपोआप पुन्हा जन्माला यावं लागत नाही. इथं येऊन दुःख भोगावं लागत नाही महाराज. म्हणून इथे येऊन काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. मग तुकोबर आहे म्हणले, आता मी काय झालं? तुका म्हणे मुक्ती पर्यायी नोवरी. खऱ्या अर्थानं ती जी मुक्ती आहे ती आता आमची काय झाली? नोवरी झाली. नोवरी म्हणजे बायको झाली. आता मला सांगा, जर मुक्ती जर बायको झाली तर काय अडचण आहे का महाराज? आता समजा, आता इथल्या वस्तीला आपल्याला सगळ्यांना माहिती, शाळगाव ग्रामपंचायत मध्ये जायचं आणि जर दाखला आणायचा असं, कशाचा जन्माचा दाखला असू द्या, मृत्यूचा दाखला असू द्या, कशाचा बी दाखला आणायचा जायचं म्हटलं, काय लागतंय तिथं? आधार लागते, वशिला लागत असतो. तशी एकदा दोनदा गेल्यावर देत नाहीत. एकदा गेलो की द्या दाखला म्हणले, देतात का? नाही. मग तिथं वशिला लागत असतोय, मग पटकीने दाखला मिळतोय. मग तसं त्या ग्रामपंचायत मध्ये जर बायको सरपंच असेल तर त्याला दाखल्याचं टेन्शन आहे का? दाखला घरी येईल ना. तसं ज्या मुक्ती करता तुमची माझी धावपळ आहे, ती मुक्ती जर नोवरी झाली, बायको झाली, तर कोणत्या गोष्टीची चिंता आहे महाराज? विठ्ठल असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. आता वाजलेत 11:15, फक्त पाऊण तास माझ्या हातात आहे. 12:05 सेवा संपणार आहे, आणि माझा घसा व्यवस्थित नसल्यामुळं मीही जास्त लांबवणार नाही. आता माझ्यावर शिक्का पडलाय, महाराज लांबवते कीर्तन. बरं, आता मला तरी लय हे आहे का महाराज? भांडवल राखून ठेवतात महाराज लोक. मी सांगायला लागलोय का बदल झाला पाहिजे, लोकाला हे चालत नाही. बरं, फ्री मध्ये मी काय वाढवून बी मागत नाही. विठ्ठल खऱ्या अर्थानं ज्यांच्या निमित्तानं हे कीर्तन आहे, कैलासवासी नरहरी सुभेदार शिंगाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण सांगितलं, आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा संपूर्ण शिंगाडे परिवाराकडून माझ्या वाटेला आलेली आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी असतील श्रीमती सुंदराबाई नरहरी शिंगाडे, त्याचबरोबर मुलगा सांगितला बाळू नरहरी शिंगाडे, कैलासवासी बबन नरहरी शिंगाडे, त्याचप्रमाणे 2 मुली सांगितल्या, सिंधुबाई नामदेव गावडे व मंदाबाई विजय आवाळे. असा 2 मुलं, 2 मुली, नातवंडे, सुना, असा परिवार त्यांचा पाठीमागं शिल्लक आहे. आणि ह्या सर्वांनी मिळून हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. खऱ्या अर्थानं वर्षश्राद्ध आता सांगाय गेलं तर 12च वाजते, हो, पण तरी मी सांगतो 5 मिनिटात ऐका. प्रत्येकाने आपापल्या आई वडिलाचं वर्षश्राद्ध केलं पाहिजे. बघा, आता ही पूर्वी लोकांना माहित होतं, लोक करत नव्हती का? माहित नव्हतं म्हणून करत नव्हती, मला माहित नाही. पण एक लक्षात घ्या, वर्षश्राद्ध हे प्रत्येकानं केलं पाहिजे. आता एक लक्षात घ्या, मी हेच सांगतोय की वर्षश्राद्ध प्रत्येकानं केलं पाहिजे, पण कधी केलं पाहिजे?
माणूस गेल्यानंतर आपल्या घरातील 1 वर्षानं येतं ते वर्ष श्राद्ध येत असत. प्रत्येकानं करावं. महाराज अहो ही तुमच्या फायद्याचं तुम्ही बोलायला लागला. वर्ष श्राद्ध ठेवा आणि करा. वर्ष श्राद्ध करणं म्हणजे कीर्तन करणं नाही. हे डोक्यातून काढून टाका. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? जो काकांनी सकाळी घरामध्ये जो विधी केलेला आहे त्याला म्हणायचं वर्ष श्राद्धाचा विधी. येते का लक्षात? माझ्या सकाळी घरात काकांनी, काका इथे हो, त्यांनी जी पूजा केली तो वर्ष श्राद्धाचा विधी आहे. मग महाराज ही कीर्तन आणि हिन कशा करतात? मग कीर्तन बी ठेवायचं का? ऐका, आपली जर परिस्थिती नसेल तर कीर्तन ठेवावंच असं काही नाही. हा, वर्ष श्राद्धाचं कीर्तन नसतं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन असतं. हो, हे निमित्तानं कीर्तन असतं. एखाद्याची परिस्थिती नाही, कीर्तन ठेवू नका. गावातील 4 भजने बोलवा, भजन करा. 12-5 पुंडलिका वरदे म्हणून फुलं टाका ना आरती घ्या. सोपं आहे. महाराज आमची एवढीही परिस्थिती नाही गावातील भजने बोलवायची. एक काम करा, घरात असा फोटो मांडा, वस्तीवरील 4 माणसं गोळा करा, पही पाहुण्यांना बोलवा. हो, वारकरी संप्रदायानं जो मंत्र दिलेला आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा मंत्र समोर बसून एक 10-15 मिनिटं बोला आणि 12-5 फुलं टाका. तेही वर्ष श्राद्ध झालं. पण वर्ष श्राद्धाचा विधी करणं गरजेचं आहे. का? ऐका, ज्यांनी वर्ष श्राद्ध नाही केली का आपल्या मायबापाची, त्यांना परत विधी करावा लागलेला आहे. का? महाराज लग्नाला 10-15 वर्ष झालं. आपले लोक म्हणतात महाराज लग्नाला 10-15 वर्ष झालं पण बायकोचा माझा अजून वेळ लागा नाही. आहे ना, म्हणतात का नाही माणसं? म्हणजे माझ्या बायकोचं आणि माझं पटतच नाही. याला कारण एक आहे, तुमच्या घराला लागलेला पितृदोष आहे. घरात संपत्ती टिकत नाही, पैसा राहत नाही, घराला लागलेला पितृदोष आहे. आणि मग काका सांगतात कोणती पूजा घाला, असं त्रिपिंडी घाला, नारायण नागबली घाला. आणि कुठं जावं लागतंय? त्र्यंबकेश्वरला जावं लागतंय. आता त्र्यंबकेश्वरला घरदार घेऊन जायचं म्हणल्यावर किती खर्च आहे? 15-20 हजार रुपये जातील ना महाराज. मग 15-20 हजार तिकडे जाऊन दुःख सहन करून करण्यापेक्षा इथंच 10-15 हजारात वर्ष श्राद्ध घातलेलं काय वाईट आहे महाराज? आहे का नाही? सुख मिळतंय ना महाराज. हे पित्र जे असतात जोपर्यंत जिवंत आहेत आई वडील तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देतात. पण एकदा का त्यांनी देह ठेवला की मात्र दोष द्यायला चालू करत असतात. हो, हे माझं पदरचं नाही, हे गरुड पुराणात वर्णन आहे. हा, आणि एकदा का त्यांनी दोष द्यायला सुरू केलं की मग तुम्ही किती बी पळा, पहाटे 6ला उठून मग फमला वायदावा 1,500 मिळू द्या तुम्हाला, तरी बी मंगळवारी चहापत्तीला पैसा नाही. हप्ता भरूनच बचत गटाचं जाम आहे महाराज. आपण इतर आहे ना आपली महाराज. हो, याच्यामुळे ही पितृदोष जर हवा नसेल, तुम्हाला नको असेल, तर आपल्या आई वडिलाचं वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. आणि जर त्या ठिकाणी तुम्ही वर्ष श्राद्ध केलं तर त्या पितरांना आनंद होत असतो महाराज. हो, आनंद होत असतो. आणि मग ते आशीर्वाद देत असतात. मग तुम्ही सहज रानात फिरून जरी आलात ना तर चांगलं उगवतंय, चांगलं पैसे येतात. आपलं डाळिंब काय आलं की कायम रेट पडलेला असतो. आहे का नाही? आता सगळ्याचं डाळिंब तोडायला आले, माग 150-200 रुपये विकत होतो. आता ग्लिजिंग गेली, पुन्हा आता 50-60 रुपयांनी व्यापाऱ्याला घेऊन जा म्हणलं तर जाईना. ही आपली तरा झाली महाराज. हो हो, आता सर खोरापतात आहे डाळिंब. मी बघतोय आता रस्त्यानं जाताना. होय का, अजून टाइम आहे सरांना. पण एक लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं ही जी दोष लागलेला आहे कुटुंबाला, ही पितृदोषामुळे असतंय महाराज. मग काका सांगतात तुम्हाला विधी करावा लागेल. मग असला विधी करण्यापेक्षा
आई वडील गेले ना 1 वर्षानं खऱ्या अर्थानं कीर्तन ठेवा, भजन ठेवा, नामस्मरण करा, वर्षश्राद्ध घाला आणि त्या पितरांना खुश करा. एकदा का ते खुश झाले की आशीर्वाद द्यायला भेट नाही. म्हणून महाराज या ठिकाणी काय केलं पाहिजे, वर्षश्राद्ध केलं पाहिजे. आता काही लोक म्हणतील महाराज कीर्तन ठेवाय जमत नाही, भजन ठेवाय जमत नाही, हे रामकृष्ण हरी म्हणाय असलं आम्हाला जमत नाही, फोटो मांडाय आम्हाला जमत नाही. मग एक काम करा, अजून सोपं सांगू का, तुम्ही पहिली जागा मोकळी करायची. म्हणजे पाठीमागची तर घालतेली तुमचं विठ्ठल. आमच्या आई वडिलांनी आपल्या करता महाराज धोत्राला गाठी बांधून कमवलं, बँक बॅलन्स शेती कमवून ठेवली. त्यांच्या करता त्यांना सुख प्राप्ती होण्याकरता जर आपण वर्षश्राद्ध घालू नये, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती आहे महाराज. वर्षश्राद्ध केलं पाहिजे. आणि या भागात माझं पहिलं कीर्तन आहे. हो, या लाकड्याच्या वस्तीपासून ते इकडं मानेच्या वस्तीपासून इथलं या मधल्या गॅपमध्ये जरा वर्षश्राद्ध होते. ह्या यांच्या कार्यक्रमाला आलतो ना मी, तुमच्यात केलं तर वर्षश्राद्ध. हो, माऊलींच्यात खऱ्या अर्थात. म्हणून वर्षश्राद्ध केलं पाहिजे. कीर्तन ठेवा मी म्हणत नाही, पण घरात विधी करा, मग पितृदोष लागत नाही. आणि वर्षश्राद्ध प्रत्येकानं केलं पाहिजे. विठ्ठल आणि जर तुम्ही वर्षश्राद्ध नाही केलं आणि संसार करायला लागलात आणि संसारामध्ये जर व्यसन करायला लागलात, तर त्या ठिकाणी पित्र छाती बडवतात. महाराज छाती बडवून घेतात आणि तुम्हाला दोष देत असतात. आहाकटा त्याचे करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशात दुराचारी पुत्र झाला म्हणून छाती बडवून घेतात. कोण? पित्र महाराज. मग संसारात सुख लागत नाही. आता हे गेल्या 15 महाराज 15 झाला. कशाचा? पितृ 15 झाला. आता आपण पिंडदान करतो महाराज, करतो का नाही? प्रत्येक जण पिंडदान करतो. आपल्या आई वडिलाला श्राद्ध घालतो महाराज. एक पाहुणा आणायचा, जेवायला घालायचा. आता सुशिक्षित लोकांचं म्हणणं असं आहे महाराज, इथं कुठं पिंडदान केल्यानंतर तिथं कुठं पितरांना मिळत असतो का? मिळत असतो का? ही सुशिक्षित लोकांचं म्हणणं आहे. पण माझं ऐका, एक लक्षात घ्या. जर आता इथं मोबाईल आहे प्रत्येकाच्या खिशात, तुम्ही मोबाईल बाहेर काढा, इथं नंबर दाबा आणि मुंबईच्या पाहुण्याचा नंबर दाबून त्याला इथून हॅलो म्हणा. तिथं हॅलो ऐकायला जाते का? जातं का ऐकायला? तिथं नंबर दाबून फोन केल्यानंतर जातं ऐकायला जाते हॅलो. बरोबर. आता हे बनवलं कुणी? माणसानं. बरोबर का? हे माणसानं बनवलेलं आहे. आणि जर हे माणसानं बनवलेलं इथं हॅलो म्हटल्यानंतर तिथं हॅलो ऐकायला जात असेल, तर ही सृष्टी कुणी निर्माण केली? भगवंताने निर्माण केली ना. मग त्याला इथं जे पिंडदान केलेलं आहे ते तिथं पोचवता येत नसेल का? विठ्ठल जमल तसं करा महाराज, पण करा आणि या पितृदोषामधून मुक्त व्हा. खऱ्या अर्थानं या परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे महाराज. हो, कुठंच कसराई केली नाही महाराज, कुठंच नाही महाराज. भजने सांगावं लागतील, हा सांगा महाराज. चोपदार सांगावं लागतील, सांगा. गायनाचार्य चांगले सांगावं लागतील, 1 नंबरचे गायनाचार्य सांगा. मृदंगाचार्य भारीतले सांगा, हा मृदंगाचार्य भारीतले सांगा. बरं, हे सगळं कीर्तन आम्हाला परत पाहता यावं म्हणून भक्तियोग युट्यूब चॅनल त्यांनाही सांगून टाकलं त्यांनी महाराज. इथं मन मोकळ्या मनानं आहे महाराज. आणि एवढं मन मोकळ्या मनानं कार्यक्रम केल्यावर पित्र कशी दोष देतील महाराज? विठ्ठल
एक लक्षात घ्या, कीर्तनामध्ये मधी विठ्ठल विठ्ठल भजन आल्यानंतर हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नाव घ्यायचं. संसाराच्या व्यापातनं देवाचं नाव घ्यायला जमत नाही, पण कमीत कमी कीर्तनात बसल्यानंतर तरी विठ्ठल विठ्ठल म्हणा. हो, तुकोबारायांनी अट्टास केला होता, आयुष्यभर देवाचं भजन करा. काय भजन? विठ्ठल म्हणून वर्षश्राद्ध केलं पाहिजे. आणि वर्षाने येतं ते वर्षश्राद्ध. जर कीर्तन ठेवलं चांगली गोष्ट आहे. हो, कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान घडतंय. चांगल्या 4 गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतात. बरोबर आहे की नाही? जे ऐकलं नाही कधीच ते ऐकायला भेटतं. पुन्हा कीर्तन झाल्यानंतर इथं महाप्रसाद आहे. मी महाप्रसाद म्हणतोय. हो, मला तक्रार आली आहे. काय आली? तक्रार आली आहे. इथली लोक वर्ष श्राद्धाचं खात नाहीत. आता मला सांगा, हे अन्न पवित्र आहे का अपवित्र आहे? काही लोक वर्ष श्राद्धाचं खात नाहीत, हे अपवित्र मानतात. पण एक लक्षात घ्या, पितरांचं जे अन्न आहे तो पिंड आहे, त्यांचं अन्न पेशल आहे. आणि जे आपलं तयार केलेलं आहे हे अन्न पेशल आहे. मग हे खाल्लं पाहिजे. सप्त्याला गेल्या बाया 1 किलोच्या साखरेच्या पिशवीत बुंदी बांधून आणतेल्या, पण वर्ष श्राद्धाला आल्यावर इथला भात खाणार नाही, पुऱ्या खाणार नाही त्या. का? महाराज, वर्ष श्राद्धाचं अन्न अपवित्र असतं. एक लक्षात घ्या, हे अन्न पवित्र आहे. अहो, ज्या ठिकाणी भजन कीर्तन या ठिकाणी होते त्या ठिकाणचं अन्न काही अपवित्र होणार आहे का महाराज? इथं अन्न जे होणार आहे हे पवित्रच होणार आहे महाराज. एवढं तुम्हाला समजणार नाही. एक लक्षात घ्या, अहो, ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असेल त्या त्या ठिकाणी साक्षात भगवंत कीर्तनात असतात. कीर्तन असेल त्या त्या ठिकाणी देव साक्षात कीर्तनात उभा असतो. हो, मग इथलं अन्न पवित्र होईल का अपवित्र? मी तुम्हाला विचारतोय. हे काय नाही महाराज, यांना काही वाडा, काही म्हणजे काही नाही हा, म्हणजे चपाती वाडा, भाकरी वाडा, जे समोर येईल ते आपलं खातात. हा, पवित्र अपवित्र काही नाही. पण अडचण इकडे. आणि ही 9 दिवस म्हणजे कशाच आहे का? देवीच आहे ना महाराज, आहेत का नाही? आणि बऱ्यापैकी देवीच्या भक्त आहेत इथं. हो, मला नावं कुणाला ठेवायचे नाही. हा, पण एक लक्षात घ्या, वर्ष श्राद्धाचं खाल्यानं आजारी पडत नाही. मी जवळजवळ 3.5 वर्ष झालं कीर्तन करतोय. कमीत कमी वर्ष श्राद्धाचे 400 ते 450 कीर्तन केली असतील. आणि त्यांना हे काका साक्षीदार आहेत, 100 कीर्तनाला ते हजर आहेत. हो, मग अजूनपर्यंत प्रत्येक वर्ष श्राद्धाला मी खातोय आणि अजून जिवंत चांगल्या पद्धतीने तुमच्या पुढे उभा आहे. असं आहे. हा, तो का ते म्हणतात की वस्तूच मिळत नाही. हो, आणि तरी बी तुम्ही महागारी जाताय, घरी गेल्या आता समजून सांगा पुन्हा माहीत घेऊन तुम्ही. तुळजापूरला आपण कधी गेलोच ना, तर जाताना भाकरी बांधून घेऊन जातो देवीला जाताना, आहे का? आणि तिथं गेल्यानंतर भाकरी खातो, जेवण करतो, आणि येत असताना वाटून भूक लागते. आपल्याला लागते की नाही? आपण ड्रायव्हरला काय सांगतो, ड्रायव्हर साहेब चांगला एखादा ढाबा बघून गाडी काय करा, साईडला घ्या. का? भूक लागली.
जेवण करायचं. मग ती वेटरला बोलवायचं, ती कार्ड लगेच त्याच्यावर मेमो वाचायचे, पुन्हा जेवण मागवायचं. आता मला सांगा, तिथलं अन्न आपण खातो का नाही? पवित्र म्हणून खातो का अपवित्र म्हणून? पवित्र म्हणून 4,500 बिल होईपर्यंत खातो महाराज आपण. आता मला सांगा, तिथलं अन्न पवित्र का अपवित्र? तुमच्या समोर झालंय का? जर तुमच्या समोर झालेलं असेल तर ते पवित्र म्हणायचं. कधीतरी तिथला एखादा आचारी जाऊन बघत जावा. पावसाळ्याच्या दिवसात त्याला काय सर्दी ताप झाले का चेक करीत जावा. कधी कधी त्या भांड्यात बी पडत असतोय असतो ना. कधीतरी त्यांचं किचन जाऊन चेक करा. त्याच्यात उंदरं खेळत असतात कांद्यावरून. आपण म्हणतो कांद्याची प्लेट आणा, लिंबू आणा, पिळून हाणतोय महाराज. ते पवित्र वाटतंय. आणि इथं बाजार शेळगाव मधनं आणलाय. स्वयंपाकाला बाया आपल्या इथल्याच आहेत. हो, आचारी इथला आहे, भांडी इथली आहेत. इथलं पवित्र अन्न आहे आणि हे मात्र आपल्याला अपवित्र वाटतंय महाराज. हो, ही अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका की वर्ष श्राद्धाचं खाल्ल्यानंतर आजारी पडतंय. विठ्ठल आता या जाणकार म्हणतील ही कसल्या पद्धतीचं कीर्तन आहे? असं कुठं कीर्तन असतं का? पण माझी एक पद्धत आहे. ज्या पण भागात नवीन जाईल तिथं फाउंडेशन आधी मी चांगलं रचित असतो. म्हणजे पुन्हा आलं की बांधकामराच आहे मोकळं महाराज. जर फाउंडेशनच क्लिअर नसल्यावर किती बी मोठी बिल्डिंग बांधायची म्हणल्यावर चालेल का? पडून जाईल ना. त्याच्यामुळं आता एक ध्यानात ठेवायचं, कीर्तनात बसलात विठ्ठल विठ्ठल भजन आलं की विठ्ठल विठ्ठल भजन करायचं. कुणाच्याही वर्ष श्राद्धाला गेलं की जेवण केल्याशिवाय जायचं नाही. 2 कामं झाली आपल्या. आलं का लक्षात? वर्ष श्राद्ध प्रत्येकानं साध्या पद्धतीनं करा, पण करा. आणि जर देवाचं नामस्मरण भजन ठेवलं तर देवाला आनंद होते. चांगली गोष्ट आहे महाराज, केलं पाहिजे. विठ्ठल खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला नरदेह मिळालाय आपल्याला. फुकट मिळालाय, विकत मिळालाय, फुकट मिळालाय महाराज. आणि याची किंमत तुम्हाला आम्हाला नाही. ऐका, खरं सांगा, याची किंमत आपल्याला नाही. हो आता हे मी इथनं म्हणू शकत नाही काही खाते. हो ऐका, अन्न पवित्र घेतलं पाहिजे. आणि अन्न जर पवित्र घेतलं का महाराज तर मात्र सगळं व्यवस्थित चालत असतं महाराज. आता सगळ्यात जास्त रोगाचं प्रमाण जे वाढलंय, एक अटॅक येणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कॅन्सर. हे 2 रोगांनी आज सगळ्यात जास्त थैमान घातलेलं. आज आपल्या शेळगावात जरी चेक केलं तर 50-60च्या वर कॅन्सरचे रुग्ण सापडतील. आणि अटॅकची तर गॅरंटीच नाही. आता जरी ही तर चेक केली ना 5-50 लोक, तरी 25% नाही 50% लोकांना ब्लॉकेज सापडते. का तर आहारच व्यवस्थित राहिलेला नाही, काय अटॅक येणार नाही. हो, याच्यावर बोलणं गरजेचं आहे महाराज. हो, काय येणार नाही अटॅक. हो, इथं 15वड्याला महाराज तेलाचा डबा संपायला लागलाय. संपतोय का नाही? हो, मग जे मिनी आणा नाही तर कुठला बॅना. मला ब्रँडचं काही घेणं देणं नाही. एक लक्षात घ्या, जे तेल आणतोय आपण हे ते तेल नसून ते पाम आहे. हे पहिलं ध्यानात घ्या. आपण म्हणतो तरी वाढा, आहे ना? तरी कवा गप करेल सांगता येत नाही महाराज. हो, एक लक्षात घ्या, तेल कमी खा आणि आहार चांगला खा. भाज्या खा, जास्त करून भाज्या खाल्ल्या पाहिजे. हो, असलं जरा कमी करा. हो हो, आता किती रेट आहे आता मला माहित नाही, पण 700-800 रुपये तर किलो असेल ना. 700-800 रुपयाचं घेऊन आपण खायला लागलोय चांगलं म्हणून. पण इथं 10-20 रुपयाची मेथीची पिंडी आणायची म्हटलं तर आपल्या बाजारात जीवावर येत आहे. पण या शरीराला गरज कशाची आहे? भाजीची गरज आहे.
हे सात्विक अन्न घेतलं पाहिजे. आणि जर सात्विक अन्न घेतलं तर कशाला अटॅक हो, कशाला अँजिओप्लास्टी करावं लागेल. म्हणून ध्यानात घ्या, आहार चांगला घ्या, व्यायाम करा. आता प्रत्येक लोक धावपळीत आहेत, सगळे धावपळी. सकाळी उठलं की धावपळ, झोपेपर्यंत धावपळ, फक्त आणि फक्त धावपळ सुरू आहे आपली. कशा करता? याची किंमत आहे का आपल्याला? याची किंमत नाही. पण ज्या वेळेस हा देह एखाद्या दवाखान्यात जाऊन पडतो का, त्यावेळेस लक्षात येतं की आपण काय खायला पाहिजे होतं, काय नाही. मग आयुष्यभर धावपळ करून जो कमवलेला पैसा आहे तो 8 दिवसामध्ये डॉक्टरच्या हवाली करावा लागतो. मग एक लक्षात घ्या, कमी धावपळ करून कमी पैसा कमवा, निरोगी जीवन जगा. विठ्ठल ही नरदेह तसा दुर्लभ आहे महाराज, दुर्लभ आहे. ही कोणालाच मिळत नाही. अहो स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात काय, इथं आम्हाला मृत्यू लोकात जन्म मिळावा. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात ती देवा, आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म. मृत्यू लोकात आम्हाला जन्म मिळावा कोण इच्छा करतात? स्वर्गातले देव इच्छा करतात, पण त्यांना इथं मृत्यू लोकात जन्म मिळाला नाही. ही नरदेह मिळाला नाही. मिळाला का? नाही मिळाला. पण तुम्हाला आम्हाला फुकट मिळाला, पण त्याची किंमत आपल्याला समजली नाही. आणि जर समजली असती तर आपण शुद्ध आहारच घेतला असता ना. याला जपलं असतं लोकांनी. आपण फक्त जपतोय याला, कपाटात ठेव. कपाटात नुसतं कप्यात नाही, त्याला एक डबा आहे बारका, त्या डब्यात नोटा ठेव, अशी कडी घालून बाटल्या. बँकेत ठेव. ज्याला फोन पे गुगल पे नाही तिकडं नेऊन टाक. का तर फोन पे वरनं गुगल पे वरनं पैसे गेलेलं समजा नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही पैशाच्या मागं लागू नका. ही नरदेह मिळालाय ना, याला जपा. दुसरं काहीच करण्याची गरज नाही. इथं येऊन नामचिंतन करा. नामचिंतनच करायचं महाराज. आणि शेवटचा दिवस गोड व्हायला काय लागतं? भजना करता आणि आपण वापरला योजना करता. खाया पिया सुखसे सोया. आज देवाचं नाव घ्यायला येत नाही. येत आहे का? देवाचं नाव मुखाला येत नाही. त्याचं कारण एक आहे, आपलं काहीतरी पाप असावं, त्याच्यामुळं आपल्या मुखाला देवाचं नाव येत नाही. आता तुम्ही इथं आलात ना, समजून घ्यायचं आपलं जरा बाकीच्या पेक्षा कमी आहे. काय पाप? पाप आहे आपल्याला. आणि ते भोगण्याकरता तर इथं जन्माला यावं लागतं ना. पाप भोगण्याकरता जन्माला यावं लागतं. आपलं पाप आहे पण इतरांपेक्षा जरा कमी आहे, म्हणून आपल्या या मुखाला देवाचं नाव येत आहे महाराज. आणि कीर्तनात बसल्यावर नाव घेतलं पाहिजे देवाचं. बरोबर आहे का नाही? आता एवढ्या वेळा मी सांगून सुद्धा अजून सगळी नुसती गाश बसते.
जणू काय आता ट्रॉफी द्यायची ह्यांना कीर्तन संपल्यानंतर. मी थोडा बोलतो कडक बरं का, मला राग येतो लोकांना, पण एक लक्षात घ्या, मी तुमचा आहे आणि मी तुम्हाला बोललं नाही का, नका म्हणलं तर नका, आपल्याला का आहे होय, बोललं पाहिजे आणि बदल झाला पाहिजे. हो, आणि तुम्हाला समजावं असं कीर्तन असतंय महाराज, नाही तर सगळं डोक्यावर गेल्यावर काय कामाचं आहे महाराज, काहीच कळलं नाही. अभंग कुठला घेतला होता काय माहिती, महाराज लय भारी सांगत होता. अभंग कुठला होता काय माहिती, तेव्हा अभंगही माहित नाही काहीच नाही, मग काय कीर्तन ऐकून उपयोग आहे महाराज, समजलं पाहिजे महाराज. उपरायांनी त्यांच्या जीवनात आणि खऱ्या अर्थानं संत मंडळींना हा नरदेह कळाला. हो, आता हे तुम्ही आपण म्हणतो का, हे माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्या पैसे कोणाकडेच नाहीत. हा, एक लक्षात घ्या, ही सगळं जे आहे ही संत संगतीचा परिणाम आहे. संत संगतीचा परिणाम आहे. आणि ज्याच्याकडे संत संगती नाही त्याच्याकडे धन येऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. ते वाम मार्गाने जात असतं. म्हणून इथं जी प्रसिद्धी आहे, पैसा आहे, ही सगळं संत संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल मती कीरत गती भूति भलाई, जब जे ही जतन जहाजे ही पाई, जो जानब सत्संग प्रभाऊ, लोक हुए धन आन उपाऊ. ही प्रसिद्धी ही सगळी संत संगतीचा परिणाम आहे. लिहून ठेवलेलं आहे, आपण वाचायला टाइम नाही आपल्याकडे. आपल्याकडे एकच टाइम आहे, मोबाईल हातात आला. रील भारी बरं, लय आबादली असतील. मला सांगा, रील बघून तुमचं किती उद्धार होणार आहे? होणार आहे का? रील बघून उद्धार होणार आहे का? इथं आड रानात जाऊ नका. कोण म्हणतंय? पुराण म्हणतंय, पुराण. हो, इथं गरजती पुराणे. म्हणून जी मार्ग सांगितलाय पुराणांनी, आपलं ग्रंथांनी, त्या मार्गाने गेलं की सोप्या पद्धतीनं जातंय. कुठं? निमगावला नाही, वर वर सोप्या पद्धतीने सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्या मार्गाने जावं लागतंय महाराज. म्हणून सोप्या पद्धतीने त्या मार्गाने जायचं. येतंय का लक्षात? का जड चालले अजून बी? सोपं करू का जरा? ते आता माझं काय होतंय, मला वेळेचं बंधन दिलं की माझं माप लागत नाही. मला कमीत कमी एका अभंगावर बोलायला कमीत कमी 4 तास लागतात. 4 तासाच्या आत मला कीर्तन उरकत नाही. आता वाजल्यात 11:15. आता 3 वाजेपर्यंत अजून चढ, पाऊस नाही आला तर. विठ्ठल आणि संत मंडळी आहे, ही सगळी संत मंडळी दिलेला मार्ग आहे, त्या मार्गाने मार्गाने चालत राहायचं. जे दाखवलेला मार्ग आहे
त्या मार्गाने चलत राहिलो. तुकोबाराय म्हणले माझ्या जीवनात मी 18 जो साधू संतांनी आम्हाला मार्ग दाखवला आणि संतांवरती विश्वास ठेवत झाला. तुकाराम महाराजांनी आता माहित होतं का शेवटचा दिवस गोड होतोय, भजन केले ना, पण कुठं विश्वास ठेवला महाराज कोणावरती? संतांवरती. हो, आणि संतांवरती तुमचा माझा विश्वास नाही आहे का? आपला विश्वास संतांवरती नाही. आता मला सांगा, या वस्तीत संध्याकाळी 12 वाजता या घरचं जर कुत्र भोकायला लागलं, या वस्तीचं इथल्या घरचं कुत्र जर भोकायला लागलं आणि समजा संदीप सरांच्या इकडं कुत्र एक दुसरं, आता इथं कुत्र भोकायला लागल्यानंतर त्यांच्या तिथलं कुत्र भोगतं का नाही? भोगतं का नाही मोठे? किंवा इथलं कुत्र जर विवळायला लागलं तर तिथलं कुत्र विवळतं. आता काय विवळतं? कारण हे विवळतंय, हे भोगतंय म्हणून ते भोगतं का? तर याला काहीतरी इकडं दिसलं असावं म्हणून हे भोगतंय, म्हणून ते तिकडं भोगतं. पण त्याला दिसलेलं नसतं काय, पण का? आपला जोडीदार भोकायला लागलाय का? विश्वास आहे त्या कुत्र्यांचा एकामेकावर. मग कुत्र्यांचा जर एकामेकावर विश्वास असेल तर आपण तर माणूस होत ना. संतांवरती विश्वास ठेवायला काय अडचण आहे बेटा? संतांची पायी हा माझा विश्वास. खऱ्या अर्थाने संतांच्या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे. तुकोबाराय म्हणले माझ्या जीवनात 18 केला, मी कुणावर विश्वास ठेवला? संतांवरतीच विश्वास ठेवला ना. आणि संतांवरती विश्वास ठेवल्यामुळं माझा शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण.
शेवटचा दिवस गोड व्हावा याच्या करता मी माझ्या जीवनात अट्टास केला. मग जीवनात अट्टास करून काय झालं? आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची. खऱ्या अर्थानं मी निश्चिंत झालो. माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारची काय राहिलेली नाही, चिंता राहिलेली नाही, तृष्णा राहिलेली नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळे लोक आहेत, जीव आहेत. कशामध्ये महाराज? प्रत्येकाला कशाची ना कशाची चिंता. हो, दिसायला माणूस कपड्यात जरी चांगला दिसायला असला तरी चिंता मात्र इथं आहे का नाही? हो, इथं आता दोघी महिला अशा आहेत, कीर्तनात सांगतो. हो, दोघी जण अशा आहेत, घरून आले पण कुलूप लावलंय का नाही लावलं. कीर्तन चालू झाल्यापासून चिंता आहे त्यांच्या डोक्यात. आता घर कोण उचलून नेते वे आहे का नाही चिंता? कीर्तनात बसलं तरी चिंता आहे महाराज. चिंता पाठ सोडत नाही. म्हणून जीवनात जर अट्टास केला, देवाचं भजन केलं तर कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही. तृष्णा राहत नाही, तहान राहत नाही. तहान पण प्रत्येक लोकांना आहे. हो, प्रत्येकाला, महाराजासहित प्रत्येकाला तहान. हो, आता गावात कीर्तन चांगल्या पद्धतीनं व्हायला लागलेत. आता बाहेर महाराष्ट्रात गाजलं पाहिजे, तहानच आहे ना, आहे की नाही? आम्हाला ती तहान आहे महाराज. मग युट्यूब, रील्स, व्हायरल व्हायचं आहे ना, ही तहानच आहे. आता एकरभर शेती असत, ती चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. पण एकरात डाळिंब कमीत कमी 5-6 टन निघते का? लई पैसे जुळणार. मग शेजाऱ्याचं जर एखाद्याचं इकायला निघलं असं घेते का नाही माणूस? मग 2 एकर झालं की पुन्हा माणूस कामाला मिळत नाही. पुन्हा चिंता आली बघा. तहान होती, तहान भागवली, शेती वाढवली, पुन्हा चिंता महाराज. कशाची? मजूर मिळाला. अहो महाराज, आम्ही मजुराचं टेन्शन सोडून दिलं. आम्ही सरळ ऊसाची कांडीच दाबून टाकली, ऊसच लावून टाकला. हो, ऊस गेला कुठं? कारखान्याला गेला का नाही? पुन्हा बिल मिळेल का नाही? चिंता आहे ना, आहे का नाही? तहान वाढली, चिंता वाढली महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारची काय राहिली नाही, चिंता राहिली, तहान राहिली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची. तुकाराम महाराजांना प्रश्न केला, का हो महाराज, ही तुमच्या जीवनात जो बदल झाला कशामुळे? महाराजांनी सांगितलं, त्या देवाच्या मंगल नामामुळे बदल झाला महाराज. कौतुक वाटे झाली या बेचाचे आणि नाम मंगळाचे तेने गुणे. त्या भगवंताचं मी आयुष्यभर भजन केलं, भजन सोडून दुसरं काहीच केलं नाही. आणि म्हणून माझा शेवटचा दिवस गोड झाला. मी निश्चिंत झालो. माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारची काय राहिली नाही, तृष्णा राहिली नाही. आणि ज्या मुक्ती करता तुमची माझी धावपळ आहे, ती मुक्ती आता काय झाली?
ऐका, ज्यांच्या निमित्तानं हे कीर्तन आहे ते म्हणजे नरहरी सुभेदार शिंगाडे यांचं जाणं गेल्या वर्षी झालं, बोलू नका. आणि त्यांच्या निमित्तानं हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. खऱ्या अर्थानं जोपर्यंत बाप घरात जिवंत आहे ना तोपर्यंत बापाची किंमत आपल्याला कळत नाही कळत. हो, पण ज्या वेळेस आपल्या घरातून बाप निघून जातो ना त्यावेळेस बापाची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. ऐका, बाप आपला गरीब असू द्या, बाप आपला श्रीमंत असू द्या, बाप कसाही असू द्या, बाप हा बाप असतो हे लक्षात घ्या. बाप हा बाप असतो. तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. ऐका, बसा 2 मिनिटं खाली झाले. आपला बाप गेल्यानंतर काही मुलं हातावरती बापाचं नाव गोंधतात, छातीवरती आपल्या बापाचा फोटो काढतात, पाठीवरती आपल्या बापाचा फोटो काढतात. पण त्या दादांना माझी एक विनंती आहे, बाप गेल्यानंतर हातावरती नाव गोंधण्यापेक्षा आणि छातीवरती नाव गोंधण्यापेक्षा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. हातावर गोंधण्याची गरज नाही गरज महाराज. बाप येणार आहे परत हातावरती नाव गोंधून नाही येणार. बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आई तुम्ही अनेक वेळा रडताना पाहिलेली आहे. आई घरामध्ये आईच्या डोळ्यात पाणी आलं की आपल्याला लगेच दिसतं महाराज, लगेच दिसतं. पण आपला बाप कधी रडलेला आपण पाहिलेला नाही, कारण त्या बापाचं काळीज हे थट असतंय महाराज. बाप रडतो, बाप रडत नाही असं नाही, बाप रडत असतो. आणि जर बाप रडलेला तुम्हाला पाहायचा असेल ना, रडलेला बाप जर पाहायचा असेल ना, तर आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर बाप घरामध्ये झोपला ना, 11च्या टायमिंगला बापाच्या खोलीमध्ये जा. बापाच्या अंगावरती जे पांघरून आहे ते बाजूला करा. बापाची उशी कायम ओली झालेली तुम्हाला दिसेल महाराज. हा, मुटकं देऊन रडतो तो बाप असतो का?
आपल्या लेकराचं जर वाईट होत असेल ना, बापाला राहत नाही आपल्या बापाला महाराज, राहत नाही. कायम आपल्या संसाराकरता बाप झटतो आणि त्याच बापाला आपण म्हणतो बापानं माझ्या करता काय केलंय. गेल्यानंतर दुकानदाराला विनंती करतोय, दादा माझ्या पत्नी करता 2000 रुपयाची साडी द्या. 2000ची साडी द्या. माझी माझ्या लेकरांकरता 2000 रुपयाचा ड्रेस द्या. 2000 रुपयाचा भारीचा टी शर्ट द्या, भारीची जीन्स पॅन्ट द्या. दुकानदाराला विनंती करतो, भारीतला ड्रेस द्या, पत्नीला भारीतली साडी द्या. दुकानदाराला विनंती केली, दादा तुम्ही तुमच्या कुटुंबाकरता सर्व काही घेतलं, तुमच्याकरता काहीतरी घ्या. बाप म्हणला, महाराज माझ्याकडे सर्व आहे. बापाकडे काहीच नसतं, परंतु बाप काही करतो, स्वतः करता कधीच काही घेत नाही. का तर ते पैसे जपून ठेवतो महाराज. बाप आहे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आहेत महाराज.
इकडे एक नंबरचे महादेव महाराज आगलावे आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. त्याचबरोबर इकडे त्यांच्या बाजूला महाराष्ट्रात नामवंत गायनाचार्य म्हणून त्यांची ओळख आहे प्रभाकर दादा जाधव करमाळ्याचे. ते वांगीचे आहेत ते खऱ्या अर्थानं. युट्यूबला प्रभाकर दादा जाधव टाकलं ना, नाव जरी टाकलं तर कितीतरी त्यांचे अभंग गायलेले त्या ठिकाणी दिसतील तुम्हाला. ही नामवंत मंडळी महाराज या कुटुंबाचं काहीतरी पुण्य असावं की ही जोडी एका वेळेस दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहे. इथं महाराष्ट्रातले नामवंत मृदंगाचारी हरिभक्त परायण आदित्य महाराज कोळ आहेत. हो, मोठ्या हस्ती आपल्या गावात येत आहेत महाराज. हो, त्याचबरोबर आपल्या भागाचं वैभव खऱ्या अर्थाने ठोंबरे महाराज असतील, ठोंबरे मामी असतील, हेही आपल्या गावात वारकरी संप्रदायाचा जो वसा जोपायचं काम केलंय ना, या दोन्ही जोडीनं केलेलं आहे. आणि त्यांच्यापासून आम्ही आता घडत चाललोय पुढे बरं का. हे लक्षात असावं, नाही तर आपले जुने भजन तर कायम आता निघून गेले महाराज. हो, पण यांना आता ही धुरा खांद्यावर घेतली आहे. म्हणून यांना जेवढं सहकार्य होईल, सहकार्य म्हणजे काय, त्यांच्या घरी पाणी भरायला नाही जायचं आपल्या, कार्यक्रम असले की बोलवायचं, बाकी काही नाही. त्याचबरोबर आपले दादा महाराज धुमाळ असतील, मंदिराचे पुजारी खऱ्या अर्थानं, तेही मुक्ताई आई साहेबांची कायमस्वरूपी सेवा करतात. परत सर्व भजन मंडळ विनेकरी असतील, आपले चोपदार असतील, सर्वांना धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने आपण गोड अशी साथ केली आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा मनापासून ऐकली. सगळ्या महिलांच्या डोळ्यात पाणी होतं, पण नुसतं कीर्तनात पाणी आणू नका. घरी गेल्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्या आईचा आणि वडिलांचा आपण आदर करतो ना, त्याच पद्धतीनं आपल्या सासू सासऱ्याचा देखील आदर केला पाहिजे, तर तुम्हाला संसारात सुख मिळणार, नाहीतर सुख भेटत नाही. हो, मग आई वडिलावरती एवढं प्रेम आहे, तेवढंच आपल्या सासू सासऱ्यावर देखील प्रेम करत चला. हो, आता काही लोक ऐका, आता नवरात्री सुरू आहे, काही मुलं देवीची मूर्ती आणतात, 9 दिवस त्या ठिकाणी देवीला पूजतायत खऱ्या अर्थानं. देवीचं पूजन करतायत. एक लक्षात घ्या दादांनो, देवीचं पूजन 9 दिवस नाही, देवीचं पूजन तुम्ही 11 दिवस करा, पण एक काम करा, 9 महिने आणि 9 दिवस ज्या माईनं आपल्याला पोटात वागवलंय ना, त्या माईची सेवा 9 दिवसानंतर केल्याशिवाय राहू नका. बस देवीची सेवा जरूर करा, पण या आपल्या आईची सेवा देखील करा, कारण तीही एक देवीच आहे. ऐका, ज्या बहिणीने आपल्याला राखी बांधली ना, ती देखील देवीच आहे. आणि जी पत्नी आपलं सांगितलेलं काम ऐकते ना, ती सुद्धा एक देवीच आहे महाराज. का तर तिच्या पायाची बोट ती तिची आहेत, पण जोडवे तुमच्या नावचे आहेत. पाय तिचे आहेत, पैंजण तुमच्या नावचं आहे. गळा तिचा आहे, पण मंगलसूत्र तुमच्या नावचं आहे. कान तिचे आहेत, पण कानातलं हे तुमच्या नावचं आहे. नाक तिचं आहे, पण नाकातलं तुमच्या नावचं आहे. कपाळ तिचं आहे, पण त्या कपाळावरती कुंकू मात्र हे तुमच्या नावचं आहे. म्हणून या देवींना सुद्धा विसरू नका, पण देवीनं देवीसारखं राहावं. पहिला मुद्दा हे येते का महिलांना लक्षात? सासू सासऱ्यांची जर सेवा केली तिला म्हणायचं देवी. आता पुढचं समजून घ्या. म्हणून एक लक्षात घ्या, माई वडिलांचा आदर करा, सासू सासऱ्यांचा आदर करा, संसारात तुम्हाला दुःख भेटणार नाही. माझी वेळ 15 मिनिटं मी पुढे गेलोय, मी ओव्हर टायमाचे पैसे मागत नाही, पण एक लक्षात घ्या, कीर्तनाला थोडा उशीर झालता. पुन्हा इथल्या लोकांनी म्हणून नाही अर्धा तासाचा आलान करून घ्या आणि काय सांगितलं काही माहिती नाही. एक लक्षात घ्या, 15 मिनिटं उशीर झाला, निश्चित मी तुमची माफी मागतो. आणि जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, सेवा सोडून काही करू नका. काही लोक तीर्थयात्रेला जातात, एक लक्षात घ्या, तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही महाराज. जोपर्यंत आई वडील घरात जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. माये बापे केवळ काशी आणि देणे न जावे तीर्थाला जायची गरज नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो ऐका,
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काही लोक गावात कडक कपडे घालतात, कडक टोप्या घालतात, गावात गेल्यानंतर हॉटेलमध्ये बसतात, याला बोलव त्याला बोलव, चहा पाज, पुरी भाजी सांग, भजी सांग, वडापाव सांग, लोकांचा आदर करतात, पण खऱ्या अर्थानं घरामध्ये माये बापाला नीट बोलत नाहीत. अशा लोकांना ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ही मूर्ख लोक आहेत, मूर्ख. तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा, मूर्ख जायचा. मूर्ख म्हणलेत महाराज ज्ञानेश्वर महाराज. म्हणून बाहेरच्या लोकांचा आदर करण्यापेक्षा आपल्या माईबापाचा आदर करा. आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जावा की माईबापाची सेवा करायची, मधी विठ्ठल विठ्ठल भजन संसारात म्हणत राहायचं, शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार. ज्ञानेश्वर जेवढे काही मुलं असतील, मुली असतील, जावई असतील, जवळचे जेवढे